स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला, ज्याच्यामध्ये 4 आठवड्यात नोटिफिकेशन, 4 महिन्यात निवडणुका घ्या असं सांगितलं. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीला सुरुवात झाली. आजच कालबाह्य सूची कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे. 4 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जी आहे ती करायची आहे आणि जुन्याच प्रभाग रचनेनुसार म्हणजे 2017 ची निवडणूक ज्या पद्धतीने झाली होती त्याच प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक जी आहे ती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. याचाच अर्थ पुणे महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे आणि या 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जो आहे तो विरोध करत उच्च न्यायालयामध्ये जाण्याची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे आहेत. नेमकी आपली काय भूमिका आहे? 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीला का आपण विरोध केलाय? एक तर सुप्रीम कोर्टानं 4 महिन्यात निवडणुका घ्या असं सांगितलं, पण निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या मनामध्ये या निवडणुका घ्यायचं आहे का? कारण आधी दिल्लीकडनं जाहीर होतं की दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हे पुणे शहरामध्ये समाविष्ट करून घ्या. 1 लाखाच्या वर मतदार या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आहेत, त्यांच्याविषयी काय बोलत नाही. 34 गावं जी शहरामध्ये घेतली त्यांच्या प्रभाग रचनेविषयी काय म्हणत नाही आणि जुन्या प्रभागाच्या पद्धतीनुसार या निवडणुका महानगरपालिकेच्या होणार असं जाहीर केलं जातं. मग आपण देशामध्ये ज्या निवडणुका होतात, लोकसभा असेल विधानसभा असेल, दोन्ही निवडणुका झाल्या, त्यामध्ये आपण प्रत्येकाला एकच मतदान करण्याचा हक्क आहे आणि तो हक्क महानगरपालिकेच्या निवडणुकीसुद्धा आहे. ही कुठली पद्धत आहे की एका प्रभागात 4-4 नगरसेवक निवडून द्यायचे आणि एका व्यक्तीनं एका मतदारानं 4-4 मतदान करायचं? बरं, हे मतदान झालं, मागच्या 8 वर्षामध्ये झाला का पुण्याचा विकास? भाजपच्या नगरसेवकांमध्येच तुतुमय झाली. एका प्रभागात अनेक प्रभाग असे आहेत पुणे शहरातले की त्यात 4 नगरसेवक भाजपचे आहेत, पण या त्यांच्या इंटरनल भांडणामध्ये जनतेचा विकास खुंटला, थांबला. तू माझ्या भागातला नाही, तू त्या नगरसेवकाकडे जा. हा माझ्या भागातला विषय नाही, तू त्या नगरसेवकाकडे जा. आणि तो नगरसेवक म्हणतो हे माझ्याकडे काम नाही आहे, त्या नगरसेवकाकडे आहे. टेंडर भरताना कोणी भरायचं, कोणाच्या माणसानं भरायचं, कोणी हा भाग डेव्हलप करायचा, या भांडणामध्ये गेल्या 8 वर्षापासून पुणे शहराचा विकास थांबला गेलेला आहे. मग त्यात पहिल्या पावसामध्ये पुणे तुंबतंय, हे गेले अनेक वर्ष आपण पाहतो. काम तुंबतंय ह्याचा कोणी अभ्यास केला का यंदा 100 नगरसेवकानं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. म्हणून हे 4 प्रभागाची प्रभाग पद्धत बंद करून सिंगल प्रभागानं निवडणूक घ्यावी. महाराष्ट्राच्या राज्यामध्ये मुंबईमध्ये एक पद्धत, पुण्यामध्ये एक पद्धत, इतर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एक पद्धत. हे कसलं राज्य आहे हे महाराष्ट्र राज्य की प्रत्येक शहराची प्रभाग पद्धत वेगळी? कोणी आणलं हे सगळं? कशासाठी? फक्त भारतीय जनता पार्टीचा फायदा होण्यासाठी? भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त निवडून यावे एकाच पक्षाचा फायदा होण्याकरता ही पद्धत अवलंबली जाते. याला आमचा विरोध आहे. हे जर थांबलं गेलं नाही तर नक्की आम्ही कोर्टात जाऊ. अनेक वकिलांचा आम्ही या ठिकाणी सल्ला घेतोय आणि हायकोर्टामध्ये जाण्याची आमची पावलं प्रत्येक दिवशी आम्ही पुढे टाकतोय. त्यांनी जाहीर करण्याची वाट बघणार नाही, तर ही पद्धत थांबवली जावी म्हणून आम्ही त्वरित हायकोर्टात जाण्याचा विचार करतोय. कधीपर्यंत आपण हायकोर्टामध्ये जाण्याचा निर्णय जो आहे तो घेणार आहात? आता जसं तुम्ही सांगितलं की आम्ही निर्णयाची कोणत्याच वाट जी आहे ती पाहणार नाही. कालच आम्ही निष्णांत वकील उल्हाजी बापट असतील त्यांचा सल्ला घेतला. आणखी अनेक असे वकील आहेत त्यांचाही बाबतीत सल्ला घेतलेला आहे आणि कोणत्या वकिलांच्या मार्फत ज्यांना अभ्यास या विषयाचा आहे अशा वकिलांच्या मार्फत आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतोय. ही पद्धत बंद व्हावी. मुंबईच्या धर्तीवर एकच प्रभाग पुण्यामध्ये सुद्धा असावा. इतर शहराचं मी बोलणार नाही, माझ्याकडे पुणे शहराची जबाबदारी पक्षानं दिली आहे म्हणून मी पुणे शहराच्या विषयी बोलीन. पण हाच कायदा इतर जिल्ह्यांना, इतर शहरांना सुद्धा या महाराष्ट्रात लागू व्हावा, जेणेकरून जनतेची विकास कामं त्या त्या प्रभागातल्या वॉर्डातल्या एकाच नगरसेवकाकडे भांडून करतून घेऊ शकतात. तो त्याचा लोकांचा मतदारांचा हक्क आहे आणि त्या निवडून आलेल्या नगरसेवकाची जबाबदारी आहे त्या भागाचा विकास करणं. जो आज गेल्या 8 वर्षामध्ये थांबलाय तो शहराचा विकास, त्या वॉर्डाचा विकास होणं आणि करणं ही नगरसेवकाची आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. पण या भांडणामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाच्या भांडणामध्ये हा पुण्याचा विकास थांबलाय, खुंटलाय. तो होण्याकरता ही 4 नगरसेवकांची प्रभाग पद्धत बंदच झाली पाहिजे अशी आमची शिवसेनेची आग्रहाची मागणी आहे. निश्चितच. तर हे होते शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर 1 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच निर्णय व्हावा आणि त्या दृष्टीकोनातून उच्च न्यायालयामध्ये जाण्याची सुद्धा तयारी जी आहे ती केलेली आहे.
राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.